जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचा डबल एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज उन्हात आलो शेतामध्ये, कारण की आपल्याला आपल्या शेतामध्ये रोट्या मारायचा होता आणि त्याचसाठी ट्रॅक्टर आलेलं होतं. त्याच्यामुळे मी आलो शेतामध्ये आणि आपल्याला ना आपले जे 2 शेत आहे का याच्यात ना आज रोट्या करून घ्यायचा होता. आणि तो मला एक भारी गोष्ट दाखवतो, ती म्हणजे ना आमचे जे शेजारचे आहे का, म्हणजे आमचे शेजारचे शेतकरी, ते ना दरवर्षी एवढे ट्रॅक्टर असते गावामध्ये तरी पण आहे ना ते त्यांच्या बैलांनी सगळी शेती करतात. म्हणजे किती भारी. आणि आपले ना आज लेवलचे पण ट्रॅक्टर आलेले नव्हते, काय माहिती काय झालं तर, पण ते काय आज आलेलं नव्हते. आणि आपलं जे लेवलचं काम आहे का ते एक दिवस आहे ना लांबच चाललं आहे. आणि त्यांचं जे ट्रॅक्टर आहे का ते पण आपल्या कोट्यावरती त्यांनी सोडून दिलेलं आहे. म्हणजे काल जसं उभं केलेलं होतं तर इथंच आपल्या जे कोट्यावरती का त्यांचं ट्रॅक्टर आहे. आणि आज तर ते काही आलेच नाही, काय माहिती. आणि आता ना आपलं जे अर्धा रोटा तो झालेला होता, तुम्हाला ना जास्त बोर नाही करत आणि डायरेक्ट आहे ना लास्टचा जो पार्ट आहे का तो दाखवून देतो. तर आपला ना सगळा रोटा तो झालेला होता. आणि आता बघा तुम्ही शेत किती भारी दिसतोय, डायरेक्ट म्हणजे क्रिकेट ग्राउंड सारखं आहे ना सगळं शेत आहे ना एक लेवल दिसतंय मस्त एकदम भारीमध्ये. आणि एकदम खतरनाक वाटतं. आता खालचा जो रोटा तो मारायचा होता आणि त्याच्यात पण जो ट्रॅक्टर आहे का ते लगेच चालू झालेलं होतं. आणि हा पण आपल्याला जो सगळा रोटा आहे का तो मारून घ्यायचा होता. आणि याच्यात पण आहे तुम्हाला जास्त दाखवत नाही, डायरेक्ट जो शेवटचा पार्ट आहे तो दाखवून देतो मस्तमध्ये. तर आपलं ना खालचा शेत वरचं शेत दोन्ही पण शेतांचा आहे ना रोट्या मारून झालेला होता. आणि ते एकदम भारी वाटत होतं आता शेतांमध्ये. तर आता जास्त ऊन झालेलं होतं आणि मला पण जायचं होतं घरी. तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये.